शुभमदादा सुतार आणि दुसऱ्या बाजूला असेल मुळशी तालुक्याचा ठाणे भाग, ज्याने मुळशीचा क्रिकेट पुणे जिल्ह्यामध्ये गाजवलं, तो रामकृष्ण हरी पाडाळे मैदानात आपण पाहतो दाखल झालेत। तर षटक क्रमांक आपण पाहिले तर सध्या मुळशी तालुक्याचं नाव भारतभर करणारा खेळाडू महेश नानगुडे बॉलिंग ट्रॅक वरती तयार असतील। पहिला चेंडू डॉट आलाय, निर्धाव चेंडूने होतीये सुरुवात, चांगला बॅटल मात्र रंगेल। हरी पाडाळे विरुद्ध महेश नानगुडे, बॉल तयार। ओहो, पुन्हा एकदा टप्पा थोडासा पुढे ठेवला, चेंडूवरती बोट रोल केली, बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क तिथे होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। चेंडू डॉट आलाय, धावफलक इथे स्थिर असणारे, स्कोर कार्ड वरती 0 धावा आहेत। शून्यात जन्मला मी, शून्यात वाढवलं, शून्याचे करून मंथन, शोधू बरेच काही, बसवू एकाच्या बाजूला तर लाख मोल करू तयाला। हरी पाडाळे यांच्यासाठी प्राइज आलेले, लागोपाठचे 3 षटकार जर खेळले ना तर ज्ञानेश्वरी क्रिकेट क्लब संघाचे संघमालक आणि पंढरपूरचं क्रिकेट या क्रिकेटला गती देणारे सन्माननीय या स्पर्धेसाठी बक्षीस जाते धनंजय माळी साहेबांच्या वतीने। हरी पाडाळेसाठी लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 5000 रुपयाचा प्राइज असणार आहे। हरी पाडाळे यांना धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता, ओळखला आणि हरी पाडाळेला माहितीये टप्प्यात आलं की मी कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही, ठोकलाय षटकार। षटकाराला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 6 धावा, 6 रन। पुन्हा एकदा वेग दाखवला, यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला जाईल, बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळाडू आहेत, चेंडूला कव्हर करतील, तोपर्यंत आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक 7 धावा धावफलकावर आहेत। शुभमदादा सुतार मुळशी तालुक्याचा बाहुबली, आणि त्यांना माहिती आहे एखाद्या गोलंदाजाचा चांगला स्पेल सुरू असेल ना तिथे कधीतरी संयम दाखवावा लागतो, हे क्रिकेट आहे आणि क्रिकेट आणि जीवनाचा खूप साम्य नियम आहे। शुभमदादा स्ट्रायकर तयार असतील, महेश नानगुडेचा पुढचा बॉल, कट केल्या बॉलला यावेळेस डीप कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल, एक सिंगल इथे आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, नकार जो मैदानामध्ये कळवला, एका धावेवरती समाधान असेल, एक धाव आली, एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक संपलं जाईल। ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय, धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये म्हाळुंगे क्रिकेटला म्हाळुंगे संघाची। स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकताच शुभागमन या ठिकाणी होतंय, नक्कीच आपण पाहिलं तर याच मुळशी तालुक्याच्या क्रिकेटला एक नवी चालना देण्यासाठी मात्र त्यांचाही नेहमी प्रयत्न असतो। सन्माननीय प्रसन्न ओझरकर यांचं आगमन झाले। प्रसन्न दादा, आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे। आणि या ठिकाणी जर आपण पाहिले तर ज्ञानेश्वरी क्रिकेटला पंढरपूर या संघाचे संघमालक या स्पर्धेचे असणारे बक्षीस दाते यांची आपण चर्चा करतो प्रसन्न सर, की ज्या व्यक्तीने आपण पाहिले तर असे काही खेळाडू घडवले की आपण म्हणतो ना बोटावर मोजण्या इतकेच घडवावे, एकच घडवावा पण तो लाखातला घडवावा, ते मात्र धनंजय माळी साहेबांनी केलेले आहे। आज विठ्ठल चव्हाण सारखं नाव आपण पाहिले तर संपूर्ण आशिया खंडामध्ये आहे। आज प्रथमेश राठोड ॲज अ आयकॉन आयडॉल म्हणून मात्र महाराष्ट्रभर क्रिकेट खेळतोय। ते सन्माननीय धनंजय माळी साहेबांनी मात्र तयार केलेले पठ्ठे आहेत, त्यांच्या तालमीत घडलेले पठ्ठे आहेत। हरी पाडाळेने जर लागोपाठचे 3 षटकार खेळले त्यांच्यासाठी 5000 रुपये आणि माझ्यासाठी देखील 500 रुपयाचं प्राइज आलंय, त्यांचं मनापासून धन्यवाद आहे। गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक 2 घेऊन प्रशांत कोकाटे बॉलिंग ट्रॅक वरती तयार असतील। स्ट्राइक ऑन शुभमदादा सुतार, पहिलाच बॉल धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता, मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न इथे केलाय, चेंडू पिच झाला आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, ये रास्ते हे 4 के। थँक्यू डीजे। आल्यास मला प्रसन्न सरांनी सांगितलं की आदेशनी पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारची बॅटिंग केली ती बॅटिंग पाहण्यासाठी खास मी परत आलोय। बॉल तयार, प्रशांत कोकाटे यावेळेस बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा पंच केलाय, ही बाहुबलीची पॉवर आहे आणि ती दाखवली त्याने एक्स्ट्रा कव्हरला चौकार।
इथे आपण पाहिलं इथं मैदानामध्ये शुभम दादांची बॅट आता बोलू लागलेली आहे आणि लागोपाठचे 2 चौकार खेचलेत. 16 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. प्रशांत कोकाटे बॉलिंग ट्रॅक वरती तयार असणार आहेत. बावधन स्पोर्ट्स बावधन विरुद्ध म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे. घरचा संघ घरच्या मैदानावरती खेळतोय, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतोय. आज संघर्ष करायचा आहे. थोडासा खाली राहिलेला चेंडू होता, खडे खडे खेळायचा प्रयत्न केला यावेळेस. बॅट आणि बॉल मध्ये कुठले टायमिंग जुळू शकलेले नाहीये. चेंडू डॉट आले, धावलं की ते स्थिर असणार आहे. श्री काळ भैरवनाथ करंडक मानच्या मैदानावरती चॅम्पियन म्हणून देखील आपण पाहिले गेले तर नक्कीच या संघाकडे आपण पाहिले मानाचा करंडक या संघाने हातामध्ये मिरवलेला आहे. परंतु समोरचा संघ देखील तितक्या ताकदीचा आहे, तितक्या तोला मोलाचा आहे. त्यामुळे संघर्ष दोन्ही संघांमध्ये जरूर मोठा होईल. 16 धावा स्कोर कार्डवरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रशांत कोकाटे. स्ट्राईक वरती आपण बघतोय शुभम दादा सुतार. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला बघायचा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स, खणखणी चौकार. धन्यवाद डीजे अमितजी भुजबळ. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. धावलकावरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय अगदी 20 झालेले आहेत. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना हवेचा वेग आहे, हवेची साथ आहे आणि बघायचंय मुळशी तालुक्याचे बाहुबली कशी कामगिरी करतील. पुण्याचा खोलवर टप्प्याचा बॉल अलोंदी कार्पेट चेंडू खेळलाय डीप लॉंगॉनच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत आलेली सिंगल आणि एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 21 धावा, 21 रन, 21 धावा स्कोर कार्ड वरती. हरी पाडाळे आपण पाहिले गेलं तर या खेळाडूने देखील हप्पीच क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर या मुळशी तालुक्याचं नाव मात्र मोठं करण्याचं काम त्याने केलेलं. आपल्या फलंदाजीच्या जोरावरती अनेक मॅचेस संघाला जिंकून देणारा हरी पाडाळे. समोर प्रशांत कोकाटे, चतुर आणि चालाक प्रशांत. आणि या वेळेस हरी पाडाळेचं आक्रमण त्याने दाखवलंय. मी फक्त हप्पीचं क्रिकेट गाजवलं नाहीये, फुलपिचचे देखील मैदानात गाजवली आहेत. हा षटकार आहे. थँक्यू. यावेळेस आपण बघितले गेले तर आता विके षटकार मैदानामध्ये आलाय. षटकाराच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 27 धावा आहेत. एकही फलंदाज आतापर्यंत बाद होऊ शकलेला नाहीये. ज्ञानेश्वरी क्रिकेट क्लब पंढरपूर या संघामध्ये देखील आपण पाहिलं हरी पाडाळे कित्येक 10 वर्ष मात्र तो क्रिकेट खेळलेला आहे. पसायदान स्पोर्ट्स आळंदी हप्पीचा एक बेताज बादशाह संघ म्हणून मात्र त्या संघाची ओळख राहिली. त्याही संघामध्ये कित्येक दिवस मात्र हरी पाडाळे खेळताना आपण पाहिला. मावळ तालुक्याची मैदान या पट्ट्याने गाजवली, हवेलीची मात्र मैदान गाजवली. आणि विशेष आपण पाहिले गेले तर हरी पाडाळेला ज्यावेळेस मॅचेस साठी निमंत्रण असायचं धनंजय माळी साहेबांचं, तो मात्र थेट एसटी प्रवास करून मात्र पंढरपूर सोलापूर मध्ये तो प्रवास करायचा, परंतु खेळण्यासाठी जायचा. ही आवड होती. यावेळेस दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, बॉडी चेंडू पर्यंत गेली नाही यावेळेस. आणि इथे पाहायचंय बॅटला ब्रश करत चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. पहिली विकेट शुभम दादा सुतार होईल बाद. थँक्यू डीजे. अजिंक्य खैरे, सौरभ कदम आले आणि सौरभ कदमने पहिल्याच बॉलवरती इथे विकेट मिळवली. इष्टाच्या मागे आपण पाहिलं तर कुठल्या प्रकारची चूक तिथे मात्र होताना पाहायला मिळाली नाही. राजेश कर्जावणे आणि चांगला झेल टिपलाय. ओ हा चेंडू पुण्याचा खुलवट टप्प्याचा बॉल होता. चेंडूवरती फक्त बॅट ठेवली, तोपर्यंत आलेली सिंगल आहे. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. म्हणजे माणूस आपण पाहिल्यानंतर माणूस हा संघर्षातून घडतो. आदित्य तोडकर याने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं. फक्त एकच धाव त्याने खर्च केली.
28 धावाच्या स्कोर कार्डवरती ते असणार आहेत. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना सौरभ कदम गोलंदाजीसाठी तयार आहे. स्ट्राइक वरती हरी पाडाळे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. हा चेंडू थोडासा दूरवरती चेंडू ठेवला आणि बॉडी वेट आपण पाहिले गेले तर अगदी दूरवरूनच मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे. यावेळी देखील आपण पाहिले शुभम दादाने तोच प्रयत्न केला, त्यामध्ये मात्र त्यांना अपयश आलं, विकेट आली त्यांची. हरीने देखील यावेळेस तेच ट्राय केलं, परंतु वाईट बॉल आहे. ओहो, पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू. सौरभ कदम वेगाचा बादशाह आहे तो आणि त्याने वेग दाखवायला सुरुवात केली आहे. 3 चेंडूवरती 3 षटकार जर खेळले तर आमचे बाबू गायकवाड यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी मात्र वारं आता मात्र नक्कीच पूरक नाहीये. दोन्ही एंड आहेत आणि अजिंक्य देखील ते सांगत असेल की इथे चौकार आणि षटकार खेळण्यापेक्षा इथे एकेरी दुहेरी धावा देखील आपल्या टीमसाठी महत्वाच्या आहेच. 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. धावेला ब्रेक लावण्याचं काम मात्र सौरभ कदम यांनी आता केलेलं आहे. लोअर फुल टॉस होता. यावेळेस डीप पॉइंटच्या दिशेने खेळाडू आहेत तैनात. चेंडूला कव्हर करतील. एक सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला जी पाहायला मिळाली. 31 धावाच्या स्कोर कार्ड वरती. आदित्य तोडकर थोडीशी घाई करताना पाहायला मिळाले, कारण एक धाव रोखायची होती तिथे. चेंडू हातामध्ये आला नाही. बॉल तयार सौरभ कदम. हा चेंडू देखील आपण बघतोय थोडासा पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. ऑस्टनच्या बाहेर ठेवलेला चेंडू. अतिरिक्त धावा सौरभ कदमच्या आपण पाहिलं तर बॅटने धावा कमी आलेल्या आहेत, अतिरिक्त धावा जास्त आल्यात. बत्तीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हरी पाडाळी तयार असेल आणि या वेळेस वा सफल झाले. क्रीजचा वापर केला आणि चेंडूला पाठवलाय डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून. हा षटकार आहे. थँक्यू डीजे. षटक क्रमांक संपला जाईल इथे. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आज आपण पाहिलं तर महेश नानगुडे देखील टीम मध्ये इन आपल्याला बघायला मिळतो इन ऍक्शन. मला वाटतं रात्रीच देवगडवरून मात्र तो पहाटे निघाला. 3:30-4 वाजता मात्र त्याने प्रवासाला केलेली सुरुवात आणि तिथून पुढे सकाळी 9 वाजता तो मात्र मुळशी तालुक्यामध्ये दाखल झाला आणि आल्याच मात्र नक्कीच लगेच तो मैदानावरती पोहोचला. आणि आज सायंकाळी लगेच आपण पाहिलं तर PRD ट्रॉफी शिरूर ही स्पर्धा खेळण्यासाठी देखील ऍज अ आयकॉन म्हणून मात्र महेश नानगुडे आपल्याला तिथे पाहायला मिळेल. अडतीस धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत आणि पुण्यात बघायचं गोलंदाजी सरी गोलंदाज महेश नानगुडे. महेश नानगुडे पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय अवघ्या 8 धावा त्याने खर्च केला. स्ट्राइक वरती असतील आता अजिंक्य खैरे. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा बॉल होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडू तिथे खेळलाय. सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा तर तिथे येत आहेत. तिसऱ्या धावेची मागणी केली आहे आणि या वेळेस बघायचंय साज बाज और ताज आन बान शान 3 धावा इथे आल्यात आणि या 3 धावेने संघाचा धावफलक 41 धावसंख्येवरती जाऊन पोहोचणार आहे. रामकृष्ण हरी पाडाळे यांच्यासाठी आपण पाहिले गेले तर आमचे बाबू गायकवाड यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज लागोपाठच्या 3 षटकाराला. तर धनंजय माळी साहेबांच्या वतीने देखील आपण पाहिले गेले तर तब्बल 5000 रुपयाचं प्राइज आहे. 1 षटकार तर आलेला आहे. महेश नानगुडे तयार असेल. महेश नानगुडे विरुद्ध हरी पाडाळे. बिग बॅटल.
आणि या वेळेस बघायचंय हरी पाडाळेने ही मुळशी तालुक्यातील वाघ म्हणून मात्र ओळखला जातो आणि आता त्याने डरकाळी फोडली आहे. लागोपाठचा दुसरा षटकार आहे. थँक्यू. 47 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मुळशी तालुक्याचा वाघ नाही तर मुळशी तालुक्याचा ठाण्या वाघ हरी पाडाळे लागोपाठचे 2 षटकार खेचलेत. थोडासा दूरवरून चेंडू मात्र इथे ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंच संजय भालेराव सरांकडून. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये आली आहे. संघाची धावसंख्या 48. मला वाटतं आमच्या बाबू गायकवाड यांनी आता 1500-500च्या 2 नोटा बाहेर काढून ठेवलेल्या आहेत. बॉल तयार आणि आता मात्र चेंडू समोरून फक्त थोडासा मात्र टॉस केला. बॉलला खांद्याचा वापर केला. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स होताना आपल्याला बघायला मिळाला. चेंडू डॉट. धावफलक इथे स्थिर असेल. स्कोर कार्ड वरती 48 धावा आहेत. गोलंदाज तयार महेश आणि इथे हरी पाडाळे सांगतोय एक तेरी तो एक मेरी. वाघांची दाढ फोडलाय पहाड. हा षटकार छेडन. षटकार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आला. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. माळुंगे क्रिकेटला माळुंगे संघाचा अर्धशतक पूर्ण होतोय. 54 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बॉल तयार. यावेळेस शफल झाले. वेग दाखवण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धावी ती आली. अतिरिक्त धावीने स्कोर कार्ड वरती 55 धावा आहेत. असं म्हणतो ना आपण एका बाजूला यंग टॅलेंट तर दुसऱ्या बाजूला अनुभव. महेश नानगुडे मात्र भारतभर महाराष्ट्रभर खेळतोय परंतु हरी पाडाळेने ते गाजवलेले आहे. पुन्हा एकदा वेगाने मात्र निश्चितप्रमाणे चेंडू शरीराच्या दिशेने आला. क्रॉस द बॅट इथे खेळायचा होता. लेग बायच्या रूपाने आली सिंगल. 1 धाव आली आणि या एका धावेने स्कोर कार्ड वरती 56 धावा आहेत. खेळाडू होणं मात्र काही सोपी गोष्ट नाहीये. इथे जर आपण पाहिले गेले तर कुठलाही खेळाडू व्हा तुम्ही होणं सोपं नाही. ओ आणि या वेळेस परफेक्ट व्याकर क्लीन बोल्ट. मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य खैरे होईल बाद. थँक्यू डीजे. इथे जर आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये आता विकेट येताना जेव्हा पाहायला मिळाली 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 56 धावा ज्याचा स्कोर कार्ड वरती जे मैदानाच्या मध्ये आता असेल आता मात्र बघायचं यावेळेस नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल ते होतील. राजेश बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहेत. हरी पाडाळे दुसऱ्या बाजूला रोशन चिवे ही जोडी आता मैदानामध्ये असेल. राजेश कर्जावणे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक पहिलं षटक मात्र ते घेऊन आलेत. संघाचं शेवटचं षटक स्ट्राईक वरती आपण पाहतोय हरी पाडाळे षटकारांची आतिषबाजी करतोय आणि या वेळेस खेचलाय बॉलला आणि पाठवलाय आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. हरी पाडाळे ऑन फायर. षटकार. थँक्यू डीजे. इथे हरी पाडाळेसाठी यांच्यासाठी अजून प्राइज आलेला आहे. सन्माननीय योगेश भाऊ पाडाळे यांच्या वतीने हरी पाडाळेंचा लागोपाठचे 3 षटकार खेळले ना 5000 रुपयाचं प्राइज आहे. ज्ञानेश्वरी क्रिकेट क्लब पंढरपूर संघाच्या संघमालक या स्पर्धेच्या बक्षीस जाते धनंजय माळी साहेबांच्या वतीने देखील लागोपाठच्या 3 षटकारासाठी 5000 रुपये. त्याचबरोबर आमचे बाबू गायकवाड यांच्या वतीने 1000 रुपये.
62 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिल्याच बॉल वरती राजाचं स्वागत केलं हरिनेश षटकाराने. पुन्हा एकदा इनसाइड आउट. व्हॉट अ स्ट्रोक. A1 क्वालिटी टेनिस क्रिकेटचा सौंदर्य दाखवणारा हा षटकार. थँक यू डीजे. बॉल असेल तर घ्या, नाही तर मग चला या मैदानामध्ये यायचे. लागोपाठचे 2 षटकार आता आलेले आहेत. सन्माननीय योगेशजी पाडळे साहेबांच्या वतीने 5000, धनंजय माळी साहेबांच्या वतीने 5000, बाबू गायकवाड यांच्या वतीने 1000. तिसरा षटकार जर आला ना तब्बल 11,000 रुपयाचं प्राइस लागलं गेले हरी पाडळे यांच्यासाठी. बघायचे लागोपाठचा तिसरा येणार का. जंगलातला वाघ काही दिवस शांत काय झाला, त्याची दहशत त्याचा दरारा कधी कमी होत नाही. आणि यावेळेस लागोपाठचा तिसरा षटकार हरी पाडळे यांच्या बॅट मधून. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. हरी पाडळे वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतोय. व्हॉट अ बॅटिंग. थँक यू डीजे. हरी पाडळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 17 चेंडू 51 धावांची इनिंग. अर्धशतक पूर्ण केले हरी पाडळे यांनी. 3 षटकार तर आतापर्यंत आलेले आहेत. समीर भाऊ विचार करायचाच नाही मोठा, कारण बाबूबाईंच्या खिशामध्ये फक्त 500च्या नोट आहे. योगेश भाऊ पाडळे यांच्या वतीने मात्र हरी पाडळे जे प्राइस होतं 5000 रुपये ते प्राइस जमा झालेलं आहे. पहा इथे बाईजरामध्ये लागोपाठचे 3 आलेत. आणि हा चेंडू पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळलाय. फटका फसला. कॅच मिस केलाय. स्कोर कार्ड वरती 74 धावा आहेत. आज राजेश प्रशांत आपण पाहिलं तर चिकट आणि चिवट खेळाडू म्हणून मात्र त्याची ओळख असते. आज एक सोपा झेल मात्र त्याच्याकडून मिस झालाय. हरी पाडळे स्ट्राईक करून तयार आहे. आणि यावेळेस बघायचे मैदानामध्ये पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळलाय. चेंडू हवेत आहे. आता मात्र चुकी होणार नाही. ही विकेट आहे. मॅच कडे जायचं आपल्याला मैदानाच्या मध्ये पुढे एकदा. सामन्याकडे बघायचं मैदानामध्ये यावेळेस पुन्हा नवीन बॅटर मैदानात दाखल इथे होतील. आता युवराज हा चेंडू मैदानामध्ये बघायच्या वेळेस सालक्या हाताने चेंडू खेळला जाईल. सिंगल तरी आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. आणि पाहता पाहता चेंडूची फेकी. महेश नानगुडेचा जबरदस्त एस्टाच्या मागे कामगिरी. चेंडू घेतला एस्टावरती लावलाय, परंतु बाद आहे की नाही हे मात्र तिसऱ्या पंचाकडून पाहिले जाणार आहे. तिसरे पंच महेश जाधव सर.
शेवटच्या बॉलवरती ती आपण पाहिलं तर स्ट्राईकला विकेट आलेली आहे, त्यामुळे शेवटच्या चेंडूवरती एकच धाव मिळेल आणि पहिला डाव संपलेला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर पंच्याहत्तर झालेले आहेत. 76 धाव्यांचा आता टार्गेट असेल बावधन स्पोर्ट्स बावधन संघासमोर. यानंतरची जी होणारी मॅच आहे, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. रोटमनाथ क्रिकेट क्लब लवळे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब. पुनावळे दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असणार आपण टॉससाठी या. 75 झालेल्या 76 धाव्यांचं टार्गेट आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आता असणार आहे. आणि आपण चर्चा करत होतो की एखादा खेळाडू होणं सोपी गोष्ट नाहीये. खेळाडू होत असताना राहुल दादा दगडे यांच्या वतीने प्राइज झालेले. तुषार चिकणे यांनी जर वैयक्तिक अर्धशतक जर पूर्ण केलं ना तर 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. चला विनंती असणार आहे श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब टीम. चला कॅप्टन टॉस साठी या. गीतेश दादा बोरगे यांच्या वतीने प्राइज झालेले. अजिंक्य खैरे यांनी जर लागोपाठच्या 3 विकेट घेतल्या तर 5000 रुपयाचं प्राइज असणार आहे. इस ठिकाणी आपण सामन्याचा टॉस करणार आहोत आणि सामन्याचा टॉस करण्यासाठी सन्माननीय समीर काका मारणे यांना विनंती करतो आपण टॉस करायचा आहे. तुषार यांच्यासाठी प्राइज झाले. तुषारने जर वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं तर प्रसाद किमसे यांच्याही वतीने 5000 रुपयाचा प्राइज असेल. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती बॅटचा फेस ओपन केलाय महेश नानगुडे यांनी. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आपण पाहतो मैदानाच्या मध्ये चेंडू खेळला तिथे. 2 धावा इथे आलेल्या आहेत. महेश नानगुडे टेनिस क्रिकेट विश्वातला एक लखलखता सितारा आणि अलीकडच्याच काळामध्ये मात्र होणारी स्पर्धा मग एनबी ट्रॉफी असू द्या त्या स्पर्धेमध्ये ब्रँड अँबॅसेडर म्हणून मात्र महेश नानगुडेची चर्चा राहिली. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर प्रहार चषक याही स्पर्धेमध्ये ब्रँड अँबॅसेडर म्हणून मात्र महेश नानगुडेचं नाव आहे. खोलवर टप्प्याचा बॉल आता मात्र एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे. थँक्यू. या ठिकाणी रितेश दादा बोरगे यांच्या वतीने जे काय प्राइज लावलेले अजिंक्य खैरेवरती. अजिंक्य खैरे यांचे ते सासरे बॉय परंतु खुलवट टप्प्याचा बॉल होता. निलेश पाढाळे यावेळेस आपण पाहतो मैदानामध्ये थोडीशी निराशा व्यक्त करताय तिथे. महेश नानगुडे त्याची चर्चा पण टॉस झालेला आहे आणि टॉस याच्याकडे श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब जांभे पुनावळे संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एसबीने चांगला गुगली टाकला होता. आता जर मॅच कडे पुन्हा बॉलर तयार असेल उजव्या हाताने फुल टॉस. यावेळेस निलेश यांचा मात्र चेंडू निघालाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा चौकार. अकरा धावाच्या स्कोर कार्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. महेश नानगुडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेले तर तुषार चिकणे. ओहो यावेळेस नजाकत होती, कल्पकता होती, क्लास होता. पाडल स्वीप. चेंडू चाललाय मात्र डीप लॉंग लेगच्या दिशेने. आले हा चौकार. आता जर आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये यावेळेस चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय तुषार चिकणे यांनी क्लास दाखवायला मात्र सुरुवात केली आहे. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हे समीकरण देखील सहज पूर्ण केलं जाऊ शकतं. निलेश पाटाळे तयार. लो फुल टॉस मिड विकेटच्या दिशेने. चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत चौकार. यावेळेस आपण बघितलं मैदानामध्ये षटक क्रमांक संपला जाईल. ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. धाफलकावरती 19 धावा आहेत. झाला सर. 24 चेंडू 57 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे. आपण पाहतो ना की खेळाडू होणं सोपी गोष्ट नाहीये. मला वाटतं धनंजय सर ज्यावेळेस तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट खेळायला ज्यावेळेस सुरुवात करता रात्रीचा दिवस त्यासाठी तुम्हाला करावा लागतो. 8 आणि 8 9 तास 1000 किलोमीटरचा तुम्हाला प्रवास करावा लागतो. तिथे जावं लागतं. 100% एफर्ट्स तिथे तुम्हाला द्यावं लागतात. चांगला खेळ तुम्हाला दाखवावा लागतो. कारण खेळाडू होणं काय सोपी गोष्ट नाहीये. आणि आज महेश नानगुडे आपण पाहिले गेले तर पाठ्यापासून मात्र देवगडवरून मात्र थेट त्यांनी मुळशी तालुक्यामध्ये ते दाखल झाले. आज सायंकाळी इथं सगळं क्रिकेट खेळायचंय. संध्याकाळी डे नाईटची स्पर्धा PRD ट्रॉफी शिरूरला देखील जायचंय. म्हणजे एकदा तुम्ही व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळू लागले ना किंवा तुमचा दर्जा एकदा उंचावला ना तर तुमची ज्यावेळेस मागणी वाढते त्यावेळेस तुम्हाला मात्र नक्कीच ट्रॅव्हलिंगचा किती त्रास करावा लागतो. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल. यावेळेस उजव्या हाताने तयार आहे अजिंक्य खैरे. पहिलाच बॉल इथे मिडॉनला आणि पहिल्याच बॉल वरती लेपंगा. विकेटचं होईल पतन. महेश नानगुडे मोठा मासा गळाला. यशगडी दत्ता डोंगरे यांनी काय जबरदस्त कॅच पकडलाय आणि त्यांच्या या कॅच साठी ज्ञानेश्वरी क्रिकेट पंढरपूर संघाचे संघ मालक सन्माननीय धनंजय माळी साहेबांच्या वतीने कॅचला 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. दत्ता डोंगरे यांच्यासाठी असणार आहे प्राइज. असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये कर्तृत्व असं तुम्ही सिद्ध करा की प्रेक्षकांनी तुमच्या पाठीवरती कौतुकाची थाप ठेवली पाहिजे. परंतु सगळ्यात महत्वाचं काय महेश नानगुडे ते मैदानात बाद झाला. मोठी विकेट हाताला लागली आहे अजिंक्य खैरे यांच्या. अजिंक्य खैरे तयार असेल. गीतेजी बोरगे अजिंक्य खैरे यांचे सासरे यांच्या वतीने अजिंक्य खैरेने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 5000 रुपयाचा प्राइज लागलेला आहे. एकोणीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. तुषार चिकणे आणि प्रशांत कोकाटे आता ही जोडी मैदानाच्या मध्ये असेल. प्रशांत कोकाटे देखील आपण पाहिले तर शांत आणि संयमी खेळाडू आहे. परंतु या खेळाडूकडे एक वेगळा क्लास आहे.
हा चेंडू खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. शॉर्ट टॉस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला तिथे फील्ड केलाय. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे एका धावेच्या मदतीने. संघाचा धावफलक 20 धावा. 21 चेंडूंचा आता खेळ शिल्लक असेल आणि 56 धावा अजूनही मात्र ज्या बनवायच्या आहेत. अजिंक्य खैरेने आपण पाहिले तर बदलत्या काळानुसार मात्र त्याने स्वतःचं बदललेलं क्रिकेट आपण बघितलेलं आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर अजिंक्य खैरे वेगवान चेंडू टाकण्यासाठी मात्र ओळखला जायचा, परंतु या सीझन मध्ये आपण त्याला पाहतोय इन कटर आउट कटर व्हेरिएशन हे मात्र त्यांनी त्याच्या गोलंदाजीमध्ये तो घेऊन आला. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल मिड ऑफला क्लिअर करत चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. हा चौकार आहे. चोवीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओ बिग हिट तुषार चिकण्याचं आक्रमण सडक पकडक बेधडक हा षटकार. यावेळेस आपण पाहतोय षटकार मैदानाच्या मध्ये आला. या षटकाराने संघाची धावसंख्या 30. 19 चेंडू शिल्लक आणि 46 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मॅच मध्ये कमबॅक करायला सुरुवात केली आहे बावधन स्पोर्ट्स संघाने आणि तुषार चिकणे प्रशांत कोकाटे जोपर्यंत ही जोडी मैदानाच्या मध्ये आहे ना तोपर्यंत मॅच त्यांच्यासाठी अशक्य नाहीये. चित्रक्षणामध्ये केला जाणारा बदल पुण्यात बघायचा. अजिंक्य खैरे थोडासा विचार करतोय. त्याला माहिती आहे घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या स्पर्धेमध्ये आम्ही खेळतोय. आज जरूर आम्ही 11 खेळाडू फक्त मैदानामध्ये दाखल झालोय, परंतु आमच्या सोबत आज आमचे पाठीराखे आमचे गावकरी आमच्या सोबत मैदानामध्ये उतरलेले आहेत. जरी ते शरीराने मनामध्ये मैदानामध्ये नसतील परंतु मनाने मात्र ते सगळे मैदानामध्ये आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार पुन्हा एकदा अजिंक्य खैरे. यावेळेस बघायचा इनसाइड आउट खेळलाय अगदी पुढे टाकला चेंडू. चेंडूला पाठवला एक्स्ट्रा कव्हरला वन बाउन्स हा चौकार. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने जनसनुक्ताचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. दत्ताभाऊ खैरे यांचं ठिकाणी आगमन होते, त्यांचं देखील स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. 34 धावा 2 षटकांचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलेला आहे. 34 झालेले आहेत. शेवटच्या आपण पाहतोय चेंडू शिल्लक असलेल्या त्या मैदानामध्ये 18 आणि 18 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 42. मॅच अजून संपलेली नाहीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज आनंद पाठाळे जो आता मात्र तयार असणार आहे. मनाचा मुळशी करंडक स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर आज चौथा दिवस, उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. उद्या पुण्याचा मायकल नितीन वेताळ या स्पर्धेचं विशेष आकर्षण. डान्सिंग अंपायर मात्र उद्या या स्पर्धेमध्ये आपली अदाकारी दाखवताना आपल्याला पाहायला मिळतील. 34 स्कोर कार्ड वरती शेवटचे 18 चेंडू 42 बनवायचे आहेत. प्रशांत कोकाटे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तुषार चिकणे. स्विचचा फटका यावेळेस खेळताना आपल्याला बघायला मिळाले. प्रशांत बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू डॉट आलाय. आनंद पाडाळे रेकॉर्ड आहे 6 चेंडूवरती 7 विकेट घेण्याचा. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय ड्राईव्ह केल्या बॉलला शॉर्ट कव्हरला चेंडू फील्ड केलाय. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आता पुढे जाते. धावफलकावरती 35. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये अगदी तिसरं षटक प्रगती पथावर असताना क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल इथे केला जाईल. आनंद पाडाळे तयार. ओहो यावेळेस पाडल स्वीप
चेंडू चाललाय बॅकवर्ड स्पर्लेच्या दिशेने. हसते हसते कडजाय रस्ते मानाचा मुळशी करंडकाचा येतोय ब्रँडेड चौकार. सात चेंडू मध्ये आपण जर पाहिले ना तर 6 चौकार आलेत आणि 1 षटकार आहे. फक्त 7 चेंडू खेळलेले. 30 धावा वैयक्तिक बनवते तुषार चिकणे. आज त्याने ठरवले फक्त खाईल तर तुपाशी. म्हणजे एखाद्या माणसाचं आयुष्य असं असतं बघा, 5 बोट तुपात, तशी परिस्थिती मात्र तुषारची आहे. तो फक्त चौकार आणि षटकाराची भाषा इथे बोलतोय. स्विचिटचा फटका यावेळेस खेळायचा. चेंडू मात्र निघालाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. प्रशांत कोकाटेच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. मिळतोय हा नशिबाचा चौकार. थँक यू डीजे. लागोपाठचे 2 चौकार इथे आले. धावलगावरती 43. 14 चेंडू शिल्लक. 33 धावा अजून बनवायच्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा फार मोठी अपील तिथे होताना आपल्याला पाहायला मिळाली. पंचांसोबत थोडीशी चर्चा आजची मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय सगळी केली जाणार आहे. चेंडू डॉट तर आलाय. इष्टाच्या मागे आपण पाहिलं तर हरी पाडाळे थोडेसे कॉन्फिडन्स दिसतंय, परंतु तुषार देखील कॉन्फिडंट आहे की बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क झालेला नाहीये. त्यामुळे जर आपण पाहिलं तर नक्कीच दोन्ही पंच आपले निर्णय जागेवरती जाऊन देतील. चेंडू डॉट आहे. धावफलक इथे स्थिर असेल. स्कोर कार्ड वरती 43. 13 चेंडूंचा आता खेळ शिल्लक राहिले. 33 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र जे बडवायचे. हरी पाडाळे यांना देखील माहिती आहे कधी कधी आपण पाहिलं तर फलंदाजावरती बॅटरवरती खेळाडूंवरती जर प्रेशर बनवायचं असेल तर त्यासाठी आपली अपील महत्वाची असते. आनंद पाडाळे तयार. ओ आणि हा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता. त्याला फक्त दिशा देण्याचं काम केलं तुषार चिकणे यांनी. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. थँक्यू डीजे. दिग्विजयजी खैरे आणि दत्ताभाऊ सोनवणे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं स्वागत आहे. 47 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे 12 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे आणि धावलकावरती धावा आहेत त्या 29 अजून मात्र बनवायचे आहेत. 12 चेंडू 29 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. आणि मला वाटतं कधी कधी आपण पाहतो ना शाळेमध्ये गेल्यानंतर अभ्यास करतो आपण भूगोलाचा आणि पेपर येतो इतिहासाचा. आता इथे अभ्यास केला महेश नानगुडेचा आणि पेपर आलाय तुषार चिकणेचा. 47 धावा आहेत. 12 चेंडू 29 हे समीकरण आहे. अजिंक्य खैरे बघायचे पुन्हा एकदा ती की फॅक्टर गोलंदाजी करतील का. अजिंक्य खैरे तयार. स्ट्राइक वरती प्रशांत कोकाटे. 10 चेंडू खेळलाय. 38 धावेवरती नॉट आउट बॅटिंग करतायत तुषार चिकणे. पुढे सरसावा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न यावेळेस केला जाईल. अजिंक्य खैरेसाठी प्राइस आले. अजिंक्य खैरेने जर विकेट येथे घेतली तर दत्ताभाऊ खैरे यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइस अजिंक्यसाठी असणारे प्राइस आहे. दिग्विजय खैरे यांच्या वतीने असणारे प्राइस. खोलवर टप्प्याचा बॉल तिथे अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न ते केला जाईल. सिंगल जी घेतली जाते एका धावेच्या मदतीने. संघाची धावसंख्या 48. शेवटचे 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 28 धावा अजूनही मात्र बनवायच्या आहेत. मैदानामध्ये संघर्ष दोन्ही संघांचे सुरू आहेत. जेवढा मोठा संघर्ष असेल यश तेवढंच मोठं मिळतं. ओहो अगदी समोरून चेंडू मात्र वळवलाय. बोट रोल केली यावेळेस चेंडूवरती. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क तिथे होऊ शकला नाहीये. धावफलकावरती धावा 48. 9 चेंडू 28 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल आणि त्यामध्ये 11 चेंडूंमध्ये 38 धावेवरती नॉट आउट खेळतोय तुषार चिकणे. तुषारला मात्र फार हुशारीने आता इथे खेळणं गरजेचं आहे. 9 चेंडू 28.
यावेळेस अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलली. पुन्हा एकदा चेंडू पण पाहतो एक सिंगल देऊन जाणार आहे. आतापर्यंत मात्र या षटकामध्ये पुन्हा एकदा धावेला ब्रेक लावण्याचं काम जे मैदानाच्या मध्ये इथे अजिंक्य खैरे यांनी केलंय. आणि मी नेहमी सांगत असतो ना की विकेट घेणाऱ्या गोलंदाजापेक्षा जो गोलंदाज जास्तीत जास्त चेंडू डॉट टाकतो ना तो गोलंदाज केव्हाही घातक, आणि ते अजिंक्यचं काम आहे. पुन्हा त्या बॅकफुटला जाऊन चेंडू खेळला जाईल. एक्स्ट्रा कव्हरला पण पाहतो चेंडू फिल्डर आहे तिथे दत्ता डोंगरे. यापूर्वी मात्र दत्ता डोंगरेने काय जबरदस्त कॅच पकडला. एक धाव इथे आली. 50 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 7 चेंडू 26 बनवायचे आहेत. 7 चेंडू आणि 26 धावा. ओहो यावेळेस वेग होता. वेग 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 दाखवलाय जरूर तिथे. आणि मैदानाच्या आतमध्ये काय झालंय, वाईट +1 मिसअंडरस्टँडिंग. आणि मला वाटतं शुभम दादाकडे इतका वेळ होता ना, ते घरी जाऊन जेवण करून निवांत झोप काढून जरी आले असते तरी त्यांनी स्टंपाला चेंडू लावला असता. परंतु त्यांना महत्वाची विकेट कुठली वाटली, तुषार चिकणे यांची. परंतु अजिंक्य हा चेंडू घेण्यासाठी ते तिथे तयार नव्हता. परंतु आता बघायचे मैदानाच्या आतमध्ये चुका होत जातात. या चुकांतून मात्र सुधारायचं असतं, यशाच्या वाटा शोधायच्या असतात. पुन्हा एकदा काय गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. जर आपण पाहिले गेले तर अवघ्या 5 धावा खर्च केल्यात अजिंक्य यांनी. जबरदस्त कमबॅक करून दिले मात्र अजिंक्यने या षटकामध्ये संघाला. शेवटचे 6 चेंडू तर शिल्लक आहेत. 24 धावा अजून बनवायचे आहेत. एक मॅच आपण पाहिली पिरंगुट संघाची. 6 चेंडू मध्ये 23 धावांची गरज असताना मॅच आली होती 1 चेंडू 5 वरती. त्यामध्ये 3 धावा पळूनही पूर्ण केल्या. मॅच आहे हे क्रिकेट. एक क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हटलं की नक्कीच संघर्षमय खेळ म्हणजे क्रिकेट. आणि ज्या खेळाने तुम्हाला सगळ्यांना वेळ लावलं तो खेळ म्हणजे क्रिकेट. शेवटचे 6 चेंडू 24. गोलंदाजीसाठी गोलंदाज बघायचे मैदानाच्या मध्ये कोणाच्या हातामध्ये आता चेंडू सोपवला जाणार. एक निर्णायक षटक. यश कोळेकर नावात यश आहे. बघायचे संघाला ते यश मिळून देतील का. दुसऱ्या बाजूला तुषार चिकणे 12 चेंडू मध्ये 39 धावा. आतापर्यंत संघाला सावरण्याचं काम त्याने केलंय. परंतु बघायचे संघाला विजयाचा झेंडा फडकून देणार का. मॅच दोन्ही संघासाठी महत्वाची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे केला जाईल. क्षेत्ररक्षण फैलावलेलं आहे. डीप कव्हरला खेळाडू आहेत. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत. लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहेत. डीप मिड विकेटला खेळाडू आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 6 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत त्या 24. पहिल्याच बॉल इनसाइड एज होती. इष्टाच्या मागे आपण पाहिजे निलेश पाटाळे मात्र चेंडू इथे कव्हर करतायत. कुठल्याही प्रकारची धाव आता मात्र इथे नसेल. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 24 धावांची इथे गरज आहे. बॅटची कडा थळम्याच्या दिशेने आपण बघतोय. शुभम दादा चेंडूला कव्हर करतील. धावेसाठी इथे मात्र नकार कळवलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. 4 चेंडू 24. 14 चेंडू 39 धावेवरती मात्र नॉट आउट खेळतोय तुषार चिकणे. बघायचे वैती गर्दशेतो की ते पूर्ण होईल का. हा ट्रॅकर बॉल होता. पुल केलाय मिड विकेटला. सरळ प्रेक्षक गॅलरी मध्ये चेंडू चाललाय. हा षटकार आहे.
थँक्यू डीजे. 3 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. 18 धावींची अजूनही गरज आहे. मॅच अजूनही मात्र ऑन आहे. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार येणार का? 15 चेंडूमध्ये 45 धाव्यांवरती नॉट आउट खेळतोय तुषार चिकणे. 3 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. यश ओ यावेळेस बघायचं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दत्ता 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 आणि इथं काय प्रयत्न चांगला होता. दत्ता दत्ता डोंगरे यांचा प्रयत्न आपण मैदानामध्ये बघितले. ऑस्ट्रेलियन स्टाईल मात्र कॅच पकडण्याचा त्यांचा प्रयत्न अपयशी राहिला. कॅच मिस केलाय. शेवटचे 2 चेंडू आणि आता बनवायचे 18. सेफ आहे. शेवटचे आपण पाहतो 2 चेंडू आणि 18 धावींची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदल केला जाईल. पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू मात्र आपण पाहतोय या ठिकाणी डॉट आलाय. ताफलकी ते मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय स्थिर असेल. शेवटचा 1 चेंडू आता शिल्लक आहे आणि 18 धावींची गरज आहे. 45 धावींवरती नॉट आउट आहे तुषार चिकणे. बघायचं वैयक्तिक अर्धशतक तरी इथे पूर्ण होईल का? 6000 रुपयाचं प्राइज मात्र अर्धशतकी खेळीसाठी जरूर लागलं होतं तुषार चिकणे यांच्या. आणि इथे मात्र आपण पाहतोय तुषारला आता क्रीज सोडावं लागते. विकेट आहे. थँक्यू डीजे. आणि बरेच वेळा आपण पाहिलं ना तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो की जोपर्यंत फिल्डिंग टीम अपील करत नाही तोपर्यंत पंच पटकन निर्णय देत नाही. आणि त्या अपील लेट झाली त्यामुळे पंचांना आपण पाहिलं तर इथे तर्जनी आकाशाकडे करावी लागली. विकेट आलेली आहे. तुषार चिकणेंचं मात्र अर्धशतक पुन्हा एकदा अपुरं राहिलं. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. हा चेंडू बघायचा एक सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. आलेला चौकार आहे. सामना मात्र इथे जिंकलाय. म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे संघाने विजय संघाचे अभिनंदन. वेल प्लेड टीम.